कोरुचीत पल्स पोलिओ मोहीम उत्साहात. कोरुची येथे सार्वजनिक आरोग्य विभाग कोल्हापूर अंतर्गत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रसह 5 ठिकाणी पोलिओ लसीकरण मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कोरुची प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद दातार यांच्या हस्ते 0 ते 5 वयोगटातील लहान मुलांना पल्स पोलिओ पाजवून मोहिमेस सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद शाळा अंगणवाडी केंद्रामध्ये सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या हस्ते लहान मुलांना पल्स पोलिओ पाजवून पोलिओ लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद दातार म्हणाले, भारत देश पोलिओ मुक्त आहे, परंतु काही देशांमध्ये पोलिओ अजूनही असल्याने तो पुन्हा प्रसार होऊ शकतो. यासाठी आपल्या बालकांच्या संपूर्ण सुरक्षेसाठी पोलिओचा डोस प्रत्येक वेळी घेणे गरजेचे आहे. अशाच पद्धतीने सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांनी आपल्या लहान मुलांच्या आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी व त्यांना अपंगत्व येऊ नये म्हणून पोलिओ डोस घेणे गरजेचे आहे. तसेच ग्रामस्थांनी आपल्या लहान मुलांना पोलिओ डोस द्यावे असे आवाहन केले. यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर पूजा रंगाटे, आरोग्य सेवक गौतम सातपुते, हिरा जाधव, मनीषा गायकवाड, आशा सेविका माया धनवडे, महादेवी सूर्यवंशी, भिकाताई चव्हाण, संजुताई कांबळे, सविता गावडे, स्नेहल हातकर, सुषमा सुतार, उर्मिला माने यांच्यासह सर्व आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अमित काकडे, कोरुची. नमस्कार. मी कोरुचीतल्या तमाम नागरिक बंधू भगिनींना विनंती करतो की 28 जून हा भारतात जागतिक पोलिओ दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. 0 ते 5 वर्ष वयोगटातल्या बालकांना पल्स पोलिओचा ड्रॉप या ठिकाणी पाजला जातो, जेणेकरून त्या पोलिओमुळे अनेक बालकांना अपंगत्व आलेलं आहे आणि म्हणून आपलं बाळ सदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आणि भविष्यात पोलिओसारख्या आजाराचा सामना करण्यासाठी या ठिकाणी पोलिओ डोस आपल्या बाळाला पाजून या ठिकाणी घ्यावं असं मी आवाहन करतो. आणि जरी 28 जून पोलिओ दिन म्हणून जरी साजरा करत असला तर हा कार्यक्रम 4-5 दिवस चालणार आहे. त्याच्यामुळं पालकांना माझी विनंती आहे की आपण ह्या 2-4 दिवसामध्ये आमच्या उपकेंद्रामध्ये जाऊन किंवा संबंधित तुमच्या भागातील आशा वर्करांना भेटून आपल्या बाळाला पोलिओचा डोस पाजावा आणि त्याच्या जे आपला बाळ या ठिकाणी सदृढ आणि निरोगी आणि या अपंगत्वापासून दूर ठेवण्यासाठी त्या पोलिओचा डोस पाजून आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद.